भावांच्या वाटणीचा एक मस्तच व्हिडिओ मी आज बघितला. खूप छान व्हिडिओ होता. आजकाल माहिती आहे का, वाटण्यासाठी भांडणं होतात, मारामाऱ्या होतात. आणि एवढं म्हणजे दोन भावात तुम्हाला माहीतच आहे वैरसुद्धा येते. पण पहिला असं नव्हतं. पहिल्या बायकांच्यासाठी वाटण्या व्हायच्या, म्हणजे फक्त मनापासून नाही, वरवरच्या वाटण्या व्हायच्या, कारण बायकांना पाहिजे म्हणून. पण आता तसं नाही. आता सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत, फक्त आणि फक्त वाटण्यासाठी. आणि पहिलाचा काळ जरा बदललाय. पहिला कसं होतं, हां वाटण्या व्हायच्या पण समजुतीनं घ्यायचे. तर छोटा भाऊ आणि मोठा भाऊ ह्या दोघांच्या वाटण्या दोघं समंजसपणानं, मोठा भाऊ जसं सांगतो तसं छोटा भाऊ वाटणी करतो. आणि ते कवितेत इतकं छान म्हणजे वर्णन केलेलं त्याचं, की मला तर डोळ्यात पाणी चाललं त्या ऐकून. मोठा भाऊ काय म्हणतो की गावातलं जुनं घर आहे 5 खणीचं ते तुला, आणि शेतातलं नवीन घर आहे 3 खणीचं आहे ते मला. आणि आईवडिलांची वाटणी कशासाठी करतात की लहान भावाकडं छोटी मुलं असतात, त्यामुळं तो म्हणतो तुझी लहान मुलं आहेत म्हणून आई तुझ्याकडं, आणि माझं रानातलं घर आहे, मी उशिरा येतो कामावरनं म्हणून भीती वाटेल म्हणून बाबा माझ्याकडं. म्हणजे इथं सुद्धा बघा त्यांनी थोडंसं म्हणजे दोघांच्या पण ह्याचा विचार केलाय. आणि मी कामावर जातो म्हणून मोटरसायकल मला, आणि तुला शेतीची कामं असतात म्हणून बैल आणि बैलगाडी तुला. बघा किती म्हणजे सहजतेनं ही वाटणी केली. आणि त्याच्या नंतर जे म्हणजे भाऊ म्हणतो मोठा भाऊ, ते ऐकून तुमच्या डोळ्यात पण पाणी येईल. मोठा भाऊ म्हणतो तू लहान आहेस, तुझं काय दुखलं खुपलं, तू लहान आहेस तुझं काही दुखलं खुपलं, तर माझी मांडी तुला, आणि मी मोठा आहे म्हणून मी लवकर जाणार, तुझा खांदा मला. इतक्या सहज आणि इतक्या म्हणजे ह्यांना होती कविता, एकदम असं वाचल्यानंतर खरोखर डोळ्यात पाणी आलं माझ्या. किती छान लोक होती पूर्वीची. पण आता आता सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत.